सिया गोयल आणि केतन अगरवाल फक्त महाराष्ट्रात नाही तर सगळ्या देशभरात गाजलेलं प्रकरण. केतन अगरवालच्या मृत्यूला आता 1 महिना पूर्ण होईल. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. केतन अगरवालचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर असला तरी त्यांच्या विरोधात पुरावेच नसल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार, त्यांना शिक्षा होणार की सोनम रघुवंशीप्रमाणे सिया गोयल सुद्धा जामिनावर सुटणार, अशा अनेक चर्चा होत्या. त्यात सिया आणि चेतनचं कथित लग्न हा सगळ्यात चर्चेचा मुद्दा होता. या दोघांनी लॉजमध्ये लग्न केलं. या लग्नाचं प्रमाणपत्र पोलीस शोधतायत. हे प्रमाणपत्र मोठा पुरावा ठरेल अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. पण या लग्नाच्या शोधात पोलीस खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचले आणि लग्नाचं सत्य समोर आलं. त्यात सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएनं कारवाई केली आहे. प्रवीण गोयल यांचं दुकान सील करण्यात आलंय. पण या प्रकरणात नेमकं घडतंय काय, लग्नाचं सत्य काय आहे आणि दुकान का सील करण्यात आलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. केतन अगरवालला न्याय मिळावा यासाठी नागरिकांनी मोर्चा काढला होता. तेव्हा चिडलेल्या नागरिकांनी सियाच्या घरावर बुलडोजर चालवा, तिच्या दुकानावर बुलडोजर चालवा अशी संतप्त मागणी केली होती. त्या चेतन चौधरीच्या कुटुंबाला दुकान बंद करावं लागलं होतं. आपलं राहतं घर सोडून ते नातेवाईकांकडे राहायला गेले अशाही बातम्या आल्या होत्या. पण आता सिया गोयलच्या कुटुंबाचं दुकान थेट सील करण्यात आलंय. मेसर्स बीजी गोयल अँड कंपनी या नावानं सियाच्या कुटुंबाचं पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये मोठं दुकान आहे. सियाच्या आजोबांपासून सुरू असलेला मसाले आणि ड्रायफ्रुट्सचा बिझनेस याच दुकानातून चालतो. एफडीएच्या पथकानं बुधवारी 15 जुलैला या दुकानावर अचानक धाड टाकली आणि थेट दुकानच सील केलं. या कारवाई दरम्यान गोयल कुटुंबियांचं दुकान आणि गोडाऊनमधून 4172 किलोचा संशयास्पद आणि आरोग्यास हानिकारक अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात संत ब्रँडची 598 किलो हळद पावडर, साधू ब्रँडची 1258 किलो हळद पावडर, ग्रीन लीफ ब्रँडचे 538 किलो तीळ आणि मधुर ब्रँडचे 1778 किलो सोया मिनी चंक्स जप्त करण्यात आले. पुढच्या तपासणीसाठी या सर्व अन्नपदार्थांचे नमुने एफडीएनं लॅबमध्ये पाठवलेत. जप्त करण्यात आलेल्या या मालाची बाजारातली किंमत सुमारे 8,14,630 रुपये इतकी आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे होलसेल मार्केटमध्ये मोठं नाव असलेल्या प्रवीण गोयल यांचं दुकान आणि गोडाऊन कोणताही वैध अन्न परवाना किंवा अधिकृत नोंदणी नसताना बेकायदेशीरपणे चालवलं जात होतं. एवढंच नाही तर दुकानातून जप्त करण्यात आलेल्या साहित्यावर अन्नपदार्थांच्या लेबलिंगच्या नियमांचंही उल्लंघन झाल्याचं या कारवाईमधून स्पष्ट झालंय. जवळपास 3 तास झालेल्या कारवाईनंतर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांना नोटीस बजावण्यात आली असून पुढील आदेश येत नाहीत तोवर दुकान सुरू न करण्याचे आदेश देण्यात आलेत. साहजिकच सियाच्या कुटुंबाला हा मोठा हादरा बसलाय. ही कारवाई एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागाचे सहआयुक्त DW भोगवडे आणि सहाय्यक आयुक्त निलेश खोसे यांच्या नेतृत्वात झाली आहे. या कारवाईची चर्चा फक्त नागरिकांमध्येच नाही तर मार्केट यार्डमधल्या सगळ्याच व्यापाऱ्यांमध्ये होते. हे झालं एफडीएच्या कारवाईचं. आता बोलूयात पोलीस कारवाईबद्दल. सिया आणि चेतनला जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा सियाच्या वकिलांनी केतनचा मृत्यू हा अपघात आहे, फक्त केतनचे आई वडील म्हणतायत म्हणून ही हत्या ठरत नाही असा युक्तिवाद केला होता. त्यामुळे केतनचा खून झालाय हे सिद्ध करताना कसरत होणार हे नक्की. पण तेव्हाच केतन सोबत साखरपुडा झाल्यानंतर सियानं आपला बॉयफ्रेंड चेतन चौधरी सोबत एका लॉजमध्ये लग्न केलं होतं अशा बातम्या आल्या होत्या. सोबतच या दोघांनी आपलं लग्न रजिस्टर केलंय आणि त्यासाठी मित्रमैत्रिणींना साक्षीदार सुद्धा बनवलंय अशाही बातम्या आल्या होत्या. पण पोलिसांनी आपल्या तपासात या लग्नाचं सत्य समोर आणलंय. मुळात सिया आणि चेतनच्या चॅट्सचं विश्लेषण केल्यानंतरच पोलिसांना या दोघांनी प्रतिकात्मक लग्न केल्याचा संशय आला होता. त्यामुळे या संशयावरून पोलिसांनी कोर्टात सादर करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि साक्षीदारांचा कसून शोध घेतला. हे लग्न लॉजमध्ये नाही तर राजस्थानमधल्या खाटूश्याम मंदिरात झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक राजस्थानला रवाना झालं. ते या मंदिरात पोहोचले. पोलिसांच्या पथकानं मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून सीसीटीव्ही फुटेज मागवून घेतलं. अनेकदा मंदिराला भेट दिली आणि चेतन आणि सिया मंदिरात आले होते का, त्यांनी इथे लग्न केलं होतं का, याबद्दल कुठला पुरावा सापडतोय का याबद्दल तपासणी केली. पण पोलिसांच्या तपासात असं कुठलंही रेकॉर्ड आढळलेलं नाही, कुठलंही सीसीटीव्ही फुटेज सापडलेलं नाही. त्यामुळे सिया आणि चेतनचं लग्न झालं नव्हतं हे आता स्पष्ट झालंय. पण मग प्रश्न पडतो की ही शंका आली कुठून.
तर सिया आणि चेतन आपल्या चॅट्समध्ये एकमेकांशी नवरा बायकोसारखं बोलायचे. त्यात लग्न करण्याबद्दल या दोघांमध्ये चर्चा झाली होती, पण प्रत्यक्षात लग्न झालं नव्हतं अशी माहिती आता समोर आली आहे. आता याचा अर्थ सिया आणि चेतनच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार का? तर नाही. या दोघांचे चॅट्स हा या सगळ्या प्रकरणातला महत्वाचा पुरावा ठरणार आहे. कारण या चॅट्समध्येच दोघांनी केतनला मारण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. विशेष म्हणजे या दोघांनी आपले चॅट्स झाल्यानंतर कुठले मेसेज डिलीट करायचे, कुठले मेसेज ठेवायचे हे सुद्धा ठरवलं होतं. ठराविक मेसेज डिलीट करून त्यांनी आपला केतनला मारण्यात काहीही सहभाग नाही हे भासवण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर केतन गडावरून खाली कोसळला तेव्हा त्याचा मोबाईल सियाच्या हातात होता. तिने त्यामधून सुद्धा काही डेटा डिलीट केलाय का याचा तपास सध्या सुरू आहे. लोहगडावर ही घटना घडतानाचं कोणतंही सीसीटीव्ही फुटेज नसलं तरी चेतन आणि सियाचे चॅट्स या प्रकरणात सबळ पुरावा ठरतील. 18 जूनच्या आदल्या दिवशीच हे दोघं एका कॅफेमध्ये भेटले होते. तेव्हाचंही सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. चेतन चौधरीचं लोहगडावर जातानाचं फुटेज, या दोघांची भेट आणि चॅट्समधून मिळणारे पुरावे या सगळ्या गोष्टींची लिंक लावता आली तर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे या दोघांच्या विरोधात भक्कमपणे खटला उभा राहू शकतो. सोबतच सियाने स्नॅपचॅटवर आपल्या मैत्रिणीला बुकिंगसाठी डॉक्युमेंट्स मागितले होते, पण हे लग्न होणारच नाहीये असा मेसेजही सियानं पाठवला होता. सध्या पोलिसांकडून या चॅट्सचाही तपास सुरू आहे. त्यामुळे आधी घडलेल्या केसेसचा अभ्यास करणारी, आपण दुःखात आहोत असं भासवणारी सिया आता मोबाईल चॅट्समुळेच अडकण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला काय वाटतं? सिया आणि चेतनचा गुन्हा सिद्ध होईल का? त्यांना शिक्षा होईल का? की सोनम रघुवंशीप्रमाणे सियालाही एखाद्या पळवाटेची मदत मिळेल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.